नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं 365 डेज ऑफ माय लाईफच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आपल्या दोन टू व्हीलर बघितल्या आपल्याला आठवण आली की आपली RX आणि आपली चेतक सुद्धा आपण कामाला सोडली होती, पण तो गॅरेजवाला आपले कित्येक महिने फोन उचलत नाही. त्यामुळे आज आपल्याला वेळ भेटलाय तर म्हटलं त्याच्याजवळ जाऊनच येऊया. तर आता आपण एवढं लांब चाललोय चंदगड हेरे या गावामध्ये, तर आपण एकटे जाणार काय? तर काका म्हणाला काय तर आपण पण येतो. त्यासोबत चैतन्य म्हणाला मी पण येतो, जरा फिरून पण होईल, आणि त्यासोबत प्रज्वल पण म्हणाला आपण पण येतो. तर आपण गाडी काढली स्विफ्ट आणि निघालो सरळ चंदगडच्या दिशेने. आपल्या हॉटेलचे मासे वगैरे आणून देऊन निघेपर्यंत आपल्याला वाजला होता 1. त्यानंतर आपण बरोबर 2 वाजता आंबोलीत घेतला सगळ्यात पहिला जेवणासाठी स्टॉप, आणि त्यानंतर जेवलो वगैरे आणि लगेचच निघालो पुढे चंदगडच्या दिशेने. आता चंदगड हेरे या गावापर्यंत तर आपण विचारत आलोय खरं, पण आता त्यांचं गॅरेज शोधायची बारी होती. जसं आपण तिकडच्या लोकांना विचारलं तर ते म्हणाले की त्यांचं गॅरेज तर बऱ्याच महिन्यापूर्वी बंद पडलंय. त्यांनी आता सगळ्या गाड्या नेल्यात घरी आणि तिथेच ते काम करतात सगळ्या गाड्यांचं. तिथल्या लोकांनी दिलेल्या पत्त्यावरती आपण त्यांच्या घरी पण पोहोचलो. बघितलं तर 2-3 टू व्हीलर सुद्धा होते तिथे, पण तिथे आपली RX काय नव्हती. आपण त्यांना विचारपूस केल्यावरती ते म्हणाले काय तर आपली RX दिली त्यांनी बेळगावला कलरसाठी. तर म्हटलं चला आपण बेळगावला जाऊन बघूया आपली RX कलर झाली आहे की नाही. ते त्यांना घेतलं आणि आपण सरळ निघालो बेळगावच्या दिशेने. तिथे पोहोचल्यावर बघतो तर काय आपल्यासोबत फ्रॉडच झाला होता. आपली RX तर पूर्णपणे खोलून एका पोत्यात भरून ठेवली होती कलर करण्यासाठी, पण कलर काय अजून केला नव्हता. त्यांचं म्हणणं असं होतं की या गॅरेजवाल्यांनी पैसेच दिले नव्हते आणि आपण तर त्यांना ऑलरेडी ऍडव्हान्स पेड केलेलं होतं. आता आपण त्यांना पैसे पण दिलेत आणि आपल्या गाडीला पण पूर्णपणे त्यांनी खोलून ठेवलंय. म्हटल्यावरती आपण काय करू पण शकत नाही, म्हणून आपण त्यांना सांगितलं की पुढच्या 15 दिवसात आपली गाडी पूर्ण करून द्या, नाहीतर आपण करू तुमच्यावरती पोलीस कंप्लेंट. असं सांगून आपण रिटर्न निघालो घराच्या दिशेने. सो फायनली असा होता आजचा आपला दिवस, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.